दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे प्रभाग क्रमांक 24मध्ये. प्रभाग क्रमांक 24मध्ये आपल्यासोबत आहेत रेखाताई वाल्मिक जगताप. त्या एक शिक्षिका आहेत. या प्रभागामध्ये त्यांचं सामाजिक कार्य खूप जोरात आहे. त्यांनी या प्रभागामध्ये आत्ताच सामाजिक कार्यासोबतच राजकीय वळण घेतलेलं आहे व राजकीय त्यांचं कार्य जोमात चालू आहे. त्यांनी या प्रभागामध्ये 24B हा त्यांचा ही आहे 9 नंबरला त्या येत आहेत. तर त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत. त्या मॅडमचं सामाजिक कार्य तर आहेच आहे, पण राजकीय त्यांना त्यांच्या पतिराजांकडून म्हणजे वारसा लाभलेला आहे. त्यांच्या पतिराजांचं कार्य या भागात खूपच 35-40 वर्षापासून आहे, जोरात आहे. चला तर मग आपण त्यांच्याशी वार्तालाप करूया. मॅडम, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आम्हाला सांगा, आपला थोडासा परिचय आम्हाला द्या व आपल्याला आपलं जे काही म्हणणं आहे ते आम्हाला आमच्या चॅनलमार्फत सांगून द्या. बोला. नमस्कार, मी रेखा वाल्मिक जगताप. मी प्रभाग 24मधून निवडणुकीसाठी थांबलेली आहे. माझं चिन्ह आहे पांगुळगाडा. तर मी आमच्या प्रभागामध्ये सामाजिक स्तरावर माझं काम चांगलं आहे. महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो आणि सर्वांचाच मिळतो आमच्या प्रभागामध्ये. आणि अनेक महिलांचे प्रश्न असतात. मी फॅशन डिझायनिंगचं वगैरे मुलींना मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंगचे क्लासेस घेते. त्या संदर्भात महिला माझ्याशी संघटन म्हणून राहतात. बचत गटाच्या माध्यमातून मी काम करते. तर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अनेक समस्या असतात, तेव्हा मी त्यांना लोन उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिक स्वावलंबन बनवणे, त्यांना म्हणजे रोजगार मिळवून देणे, या बाबतीवर मी त्यांना सांगत असते. आणि परत शैक्षणिक मुलांच्या अडचणी येतात. गरीब म्हणजे आता क्लासेस जे बिझनेस झाले आहेत, क्लासेस म्हणजे की 2,000-2,500 महिन्याला फीस घेणं, सोमवार ते शुक्रवारपर्यंत क्लासेस घेणं, परत शनिवार रविवार मुलांना सोडणं, मुलं मग अभ्यास करत नाहीत. आता हे मीडियाचं निघालं आहे. परत इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे निघाले, तर ते यूट्यूबचे रील्स बघणं, मुलांचा अभ्यास करणं लक्ष नाही. त्यामुळं म्हणजे मुलांच्या शैक्षणिक लेवलवरती मला मुलांचं जास्त हे द्यायचं आहे की भर द्यायचा आहे. तर त्या लेवलवरती मी पुढे काम करेन. आणि मॅडम, आम्हाला सांगा, आपलं या प्रभागावर कसं प्रभुत्व आहे व आपल्याला या प्रभागात कोणकोणत्या समस्या जाणवतात? माझं या प्रभागामध्ये विश्वासाचं एक प्रभुत्व आहे की मॅडमकडं आम्ही कुठलंही कार्य आम्ही जर सांगितलं तर मॅडम हे पूर्ण करतातच. हा एक विश्वास खूप महिलांमध्ये समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या विश्वासावरच मी माझं पूर्ण कार्य करते. मॅडम, पुढचा प्रश्न मला असा की वाटतोय, आपल्या आता चांगला वार्तालाप झालेला आहे, आपण चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे जनतेला. मला सांगा, आपला हा जो प्रभाग क्रमांक 24 आहे, या 24मध्ये आपल्याला नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आपलं विजन काय असणार आहे? मूलभूत गरजा पुरवल्या जाव्या ह्यावर मी माझं म्हणजे काम करणार आहे. आणि कचरा, ड्रेनेज आहे, पाणी आहे, ह्यावरती मी काम करणार आहे. आपल्याला आपल्या कुटुंबातून साथ कशी लाभते? माझ्या कुटुंबातून मला चांगली साथ लाभते. माझ्या मिस्टरांची, मुलांची, सर्वांची साथ मला चांगली आहे. ठीक आहे मॅडम, आपण छान मार्गदर्शन केलेलं आहे. आपला वार्तालाप मी या ठिकाणी थांबवू इच्छितो. आपलं
या प्रभागामध्ये क्रमांक 24मध्ये आपलं चिन्ह जे आहे ते पांगुळगाडा आहे. व आपण 9 नंबरला येता, बरोबर? 9. बरं बरं, ठीक आहे. तर मला या ठिकाणी सांगू वाटतं आहे की मॅडम रेखाताई जगताप यांचं जे चिन्ह आहे ते पांगुळगाडा आहे. प्रभाग क्रमांक 24मध्ये येतात त्या. त्यांचं प्रभागाविषयी विजन हे खूप छान आहे. त्यांचा या प्रभागात दांडगा अभ्यास आहे. प्रभाग क्रमांक 24 हा कसा विकास त्याचा होईल, यातील जुने वाडे म्हणा किंवा शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, हे सर्व प्रश्न ते नक्की मार्गी लावतील असा आपण या ठिकाणी विश्वास व्यक्त करत आहोत. व आपण आपल्या चॅनलतर्फे त्यांना पुढील कार्यासाठी, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत. मी इथेच थांबतो. कॅमेरामन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.